एक उन्हाळ दिवस, एक उन्हाळ दिवस. किल्ले भामेर. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेला हा सुंदर गडकिल्ला भामगिरी या नावाने ओळखला जातो. धुळे सुरत महामार्गावर धुळ्यापासून 48 किमी अंतरावर व साक्रीच्या अलीकडे 3 किलोमीटर अंतरावर नंदुरबारला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरून 18 किलोमीटर अंतरावर निजामपूर आहे. या निजामपूर पूर्वी 5 किलोमीटर अंतरावर आई मसाई माता मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गडाच्या डोंगराला 5 किलोमीटरचा वळसा घालत आपण पायथ्याच्या भामेर गावात येऊन पोहोचतो. या गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला भामेरगड आपल्याला दिसतो. या किल्ल्याने गावाला तिन्ही बाजूने कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेलं आहे. तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार असल्याने त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी या गावाला पूर्णपणे सुरक्षित केले आहे. गावामागून उजव्या हाताला असलेल्या डोंगरावर एक मळलेली पायवाट दिसते. या वाटेवर गावाला लागून एक बुरुज आहे. या बुरुजाच्या वाटेने आपण 10 मिनिटात गडाच्या भग्न प्रवेशद्वारापाशी येतो. येथे काटकोनात 2 प्रवेशद्वारे असून त्या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरून उभा आहे. हा गड येथे 3 टप्प्यात विभागलेला दिसतो. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला मस्जिदीचा डोंगर आहे, तर समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. या किल्ल्यात प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की प्रवेशद्वाराकडून येणारा शत्रू बालेकिल्ल्यातून व उजव्या बाजूच्या डोंगरावरून सहज टप्प्यात येईल. त्याला कुठलाही आडोसा मिळणार नाही. यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटी पांढरी मस्जिद आहे. समोरच्या डोंगरावर कोरीव लेणी तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेर गडाचा बालेकिल्ला आहे. आम्ही पहिले बालेकिल्ल्यावर चढाई करायचे ठरवले. वाटेत एक भग्न शिलालेख आहे, तो पाहून आम्ही पुढे निघालो. पहिल्या टप्प्यावर काही गुंफा आहेत. यातील काही कोरड्या तर काही पाण्याने भरलेल्या आहेत. तिथून थोडे वर चढून गेल्यावर 3 कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर मधोमध गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. गुंफांच्या दारावर नक्षी काढलेली आहे. तसेच भालदार, चोपदार, स्त्री पुरुषांच्या मूर्त्या व बदकांच्या जोडी सुद्धा या दरवाजावर कोरलेल्या आहेत. गुंफा 24 चौरस मीटर असून 4 दगडी खांबावर त्यांचे छत तोडलेले आहे. शेवटच्या गुंफेच्या पलीकडे 6 मीटर बाय 6 मीटर व 20 फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात असावा. येथून पुढे बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके लागते.
भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. सर्वोच्च माथ्यावर पठार आहे. या पठारावर एक छोटे मंदिर व त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. या ठिकाणावर आल्यावर आपल्याला संपूर्ण किल्ला दिसतो. भामेर किल्ल्यावरून पूर्वेकडे 2 जोडशिखरे दिसतात. ती राव्या व जाव्या नावाने ओळखली जातात. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरावर एक मानवनिर्मित मोठी खाच आहे. ती गावातूनही दिसते. शत्रूला फसवण्यासाठी ही मानवनिर्मित खाच दगडात बनवण्यात आली आहे. 15 फूट बाय 30 फूट खाचेच्या दोन्ही बाजूंना उंचावर बुरुज आहेत, तर समोरच्या बाजूला खोल दरी. ही खाच किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसत असल्यामुळे तिथेच किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असा शत्रूचा गैरसमज होत असे. अरुंद पायऱ्यांवरून हा शत्रू या खाचेत आल्यावर दोन्ही बुरुजावर त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागील बाजूला असलेल्या अरुंद पायऱ्या याच्यामुळे शत्रूची कोंडीहोट असे. त्यांच्या हालचालीवर मर्यादा येत असत. तसेच शत्रूने बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यास बुरुजावरून दोर टाकून या खाचेत उतरून पोबारा करणं सहज शक्य होतं. बालेकिल्ला बघितल्यानंतर आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो. या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागून अशी लेणी खोदलेली आहेत. एकूण 184 लेण्यापैकी 10च लेणी आपल्याला पाहता येतात. 10 बाय 10 फूट ते 25 बाय 10 फूट अशी लांबीरुंदी असलेली ही लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. त्यात कोरीकॉम अथवा मूर्त्या नाही. याच्या मागील बाजूच्या लेण्यांमध्ये जैन मूर्त्या आहेत व त्या लेण्यांमध्ये पाणी व गाळ साठलेला आहे. किल्ले भामेर हा एकेकाळी अहिर राजाची राजधानी असलेला किल्ला. याचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचीन काळी येथे भद्रावती नगर होते. तेथे युवनाश्वर नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे भामेर. प्राचीन काळी सुरत बुऱ्हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरून जात होता. या किल्ल्यावरील 184 गुंफा या अहिर घराण्याच्या काळातच खोदल्या गेलेल्या असाव्यात. आजही स्थानिक लोक या गुंफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात. बैलपोळीच्या दुसऱ्या दिवशी या गडावर यात्रा भरते. असा हा नितांत सुंदर किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहायला हा पाहिजे असा आहे. एक सुंदर गडकिल्ला पाहण्याचं समाधान मनात साठवून आम्ही या गडाचा निरोप घेतला.